नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. मटकीच्या भाजीतून रक्तपात, भाव वडिलांचा लहान भावावर जीवघेणा हल्ला. सिंदेवाही पेटगावात कौटुंबिक वादातून सख्ख्या भावासह वडिलांनी मिळून लहान भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगल शेरकुरे 25 याने जेवणात मटकीची भाजी नको असल्याचे सांगितल्यावरून वाद वाढला. संतापलेल्या मोठ्या भावाने जीवनदास शेरकुरे वय 30 याने त्याला घराबाहेर खेचत काठी व कवेलूने बेदम मारहाण केली. वडील रामचंद्र शेरकुरे वय 60 यांनीही हल्ल्यात साथ दिली. दरम्यान फिर्यादी चंद्रकला रामचंद्र शेरकुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कांचन पांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जीवनदास शेरकुरे व रामचंद्र शेरकुरे या दोघांना तात्काळ अटक केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक लांजेवार, बावणे, सफौ देशमुख, सफौ सोनवाणे, पोहवा घोरुडे, पोहवा लाटकर, नापो नारायण, पोह आफताब, पोह संजय, पोह शुभम या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन हत्यारी साहित्य जप्त केले. घटनास्थळाची तपासणी फॉरेन्सिक सायन्स लॅब FSL चंद्रपूर यांच्या तज्ज्ञ टीमने करून रक्ताचे नमुने, फुटलेल्या कवेलूचे धारदार तुकडे आणि काठी ताब्यात घेतली आहेत. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी SDPO जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सुवर्ण भारत, रोशन खान्नकुरे, विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर.